सरांची माझी आजची तिसरी भेट. सर नमस्कार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता सध्या वाजलेले आहेत 12. तर विषय काय, अजून आंघोळ सुद्धा नाहीये. आंघोळ सुद्धा नाही तर पप्पांचा फोन आला मला की हॉटेलवर थोडंसं कस्टमर आलंय, किराणा मला सामान आणायचंय. तर सध्या तरी हॉटेलवर निघालोय किराणा मालाचं सामान आणण्यासाठी. लिस्ट घेऊ आणि जाऊ किराणाच्या दुकानात. चलो. आज 12 वाजता 2 बस लागलेत. सामानाची यादी आणि पिशवी भेटलेली आहे आपल्याला. सध्या किराणा मालाच्या दुकानात जायचं आहे आपल्याला. काय करण्यासाठी? किराणा आणण्यासाठी. चला. वजन पण सांगा किती काय. असं आहे का? बर, असंच असंच असंच. मग काय, चिठ्ठी द्या काढून आम्हाला. चला. तुम्हाला मग नाही घेतल्यावर कसं व्हायचं? मग काय, फेमस होताल ना. हे आमच्या काकू काकू लाजायला लागल्यात. हे पारस शेठ तावरे सर माझेच ब्लॉग बघतात, त्यांना सबस्क्राईब करायला लावलं जस्ट मी. थँक्यू व्हेरी मच फॉर सर्व्हिसिंग अस. सरांकडनं किराणा मला सामान घेतलंय. त्याच्या गावात लई चढ आहे. चला. डिलिव्हर केलेलं आहे. मित्रांनो, विषय काय झाला, हॉटेलवर सकाळ सकाळी 12-12:30च्या दरम्यानच, सकाळ नाही म्हणजे दुपारच आहे, पण अचानक 2-3 बसेस लागल्या ना, त्यामुळे थोडासा सामानामध्ये शॉर्टेज आलेली होती. सामानामध्ये शॉर्टेज आल्यामुळे ते निघालं आता सुप्याला डेअरीचे प्रोडक्ट्स आणण्यासाठी. तर सध्या तर सुप्याला निघालेलो आहे. तर जाऊयात सुप्याला आणि आणूयात डेअरीचे प्रोडक्ट्स. तर चला. काही लोक आता सध्या या ठिकाणी डेअरीचं सामान घेतलेलं आहे. तर सामान घेऊन आता पुन्हा घराकडे निघालेलो आहे मी. आमचा दादा दिसलेला आहे सध्या या ठिकाणी आम्हाला. दादा येईल मागणं. थोडंसं बाजारपेठांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी गेलो ना, थोडंसं ब्लॉगिंग करायला कसं तरी होतं, म्हणून तिथं काय ब्लॉगिंग करायला जमले नाही मला. व्हिडिओ बनवायला जमला नाही. त्याच्यामुळे आता गाडीवर आल्यानंतर मी व्हिडिओ बनवतोय. जमल, हळूहळू जमल. सध्या तर नवीनच आहे मी, हळूहळू जमलच. दादू भाई येतोय मागणं, येऊन दे त्याला, मग व्हिडिओ बंद करतो. काय मग दादू, काय म्हणतोस? अकॅडमी लवकर सुटली का? आमचा दादू सुटायला अकॅडमीला आहे. डेअरीचं सामान आणायला गेलो होतो, तुटावडा पडला आज. काय मिक्स आहे जनते, पनीर आहे की करू काय बंद आता? ए सायकल यात्री आलेले आहेत बघा, त्यांना हाय करू जाता जाता आपण. चला. त्यांना हाय केला आता आपण, भारी वाटलं. किराणा मान्यात जाण्याचा आजचा माझा 3रा येडा आहे. आणि आत्ता वाजलेत फक्त 1 वाजलेत फक्त. तरी सुद्धा किराणा मालाच्या दुकानात जावं लागतंय मला, कारण आज थोडीशी गडबडच झाली. चला जाऊ, पारस बायला परत भेटू. सरांची माझी आजची 3री भेट. सर नमस्कार. मित्रांनो, मगाशी हॉटेलवरून आल्यानंतर घरी आलो, जेवलो, खावलो, की मध्ये उपवास वगैरे तर हॉटेलवर सोडला. मला भूक लागली होती म्हणून. तर आता विशेष काय, 2 बिग बॉसचे एपिसोड राहिले होते 2 दिवसापूर्वीचे, ते बघून घेतले दिवसभर. आता शुभमबाईचा फोन आला होता मला, करमत नाहीये म्हणला. बरं म्हणलं येतो ना मी कशासाठी म्हणलं, मला पण करमत नाही, पण काय बिग बॉस बघत कसा दिवस गेला कळलं नाही.
जाऊयात बाई लोक आता शुभम बाईकडे. चला होता थोडा म्हणून शर्ट बदलला. मम्मी पण आली होती तोवर शाळेतनं. मम्मीसाठी कॉफी वगैरे केली. शुभम बाई वाटच बघतोय. चला जाऊ. का रे माकडा जा. करतो रे शुभम. खावा आता आपण. काय हो खालचा चांगला असतो. Want each? You want each? You want? Okay, take it. Take it. You also come. Come here and eat it. Yes, yes, it's for you. Eat it. Okay, okay. Take it easy, take it easy. Sister, take it easy. Hello, Aji. How are you, Aji? Yes. You want to picture with this cow? Okay, okay. I'll take the picture with you, cow. Okay, cow? This goat delivered new baby. Cow, काय होय? This is the male goat. Male goat called in Marathi Bokad. Very cute baby. Yes. The grandmother is cleaning the farm of the cow. Clean it, grandmother, clean it. This is the Shubham's grandmother. She's so sweet. Oh, the Shubham is arrived. Hi, Shubham. How are you, Shubham? मित्रांनो, सध्या मी शुभम बाईला घेऊन निघालोय सुप्याला. सुप्याला का जायचंय तर काहीतरी पार्सल आणायचंय आमच्या मम्मीचं. बहिणीला द्यायचंय. आमची बहिणीला द्यायचं पार्सल. तर जाऊयात सुप्याला. काय दुसरं आणखीन बोलू शकतो मी या वरती. चला मित्रांनो, आता वाजलेले आहेत 7:30. आणि हे जे सामान आहे पार्सल ते आमच्या मोठ्या बहिणीला द्यायचं. आमची मोठी बहीण रत्नागिरीला आहे. सध्या इंटर्नशिप करते, डॉक्टर आहे. तर तिला या शेवया आणि बिस्किट वगैरे आहे. तर बेकरीमध्ये ऑर्डर दिली होती, तिथनं आणायची होती. तर तिथनं घेतली. थोडा वेळच लागला. चहा घेतलो. आता पुन्हा घराकडे निघालेलो आहे. तर जाऊयात घरी आता. आमचा निखिल भैया बसलाय आमच्याकडे. माझी बॅच पर्यंत काम चालू. निखिल भैया लाजायला लागला. थोडा दाखव एकदा नेट तुझं. काय होतंय तुला? काय अंग सोडून ताप आलाय. बोला पटकेस. माझं ताप पलीकडे बसलाय पण तुझ्या पलीकडे आधी बसलाय. तर मित्रांनो, आता सध्या 9:30 वाजलेले घरी आलेलो आहे. जेवण वगैरे जेवायची इच्छा नाहीये, भूक नाहीये. डायरेक्ट झोपणार आहे आता. तर आपली व्लॉग संपवायची वेळ आलेली आहे. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो घंटा पण वाजवा. तर आज या ठिकाणी मी असं जाहीर करतो की माझा व्लॉग आज संपला. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र. Nice kitty. Hello kitty. How are you kitty? Nice kitty.